आज योगायोगानं आमच्याकडे एक कपल आलेले आहेत, सांगलीवरून आलेले आहेत आणि ते फार जुने कस्टमर आहेत ऍक्च्युली आमचे आणि हे आम्हाला आज समजले. ठीक आहे, तर जाणून घेऊया त्यांचा एक्सपिरियन्स कोणासोबत कसा आहे. मॅडम, तुमचं नाव आणि थोडा एक्सपिरियन्स तुमचा सांगा. मी सरिता सुरेश भारती. मी बुधगाव सांगलीवरून आलोय. मी जवळपास कोणार्कचं एक 14 वर्षापूर्वी मशीन घेतलं होतं. मला वाटते कंपनीतलं हे छोटा पीस लॉन्च झालं त्यावेळेला माझं तिसरा किंवा चौथं मशीन असेल. आता त्यांनी बरेच डेव्हलप केले, पण त्यावेळेला पहिलंच आणि आजपर्यंत आमचे 14 वर्षात झिरो मेंटेनन्स आहे. काही सुद्धा आम्ही जवळपास किरकोळ खर्च केला असला तर 14 वर्षात फक्त 3,000 रुपये खर्च केला असेल. पण आम्ही जे कंपनीनं जे आमच्यासाठी आमची रिक्वायरमेंट होती त्या पद्धतीने आम्हाला थ्रीपेज मशीन तयार करून दिली. म्हणजे त्यांनी जी पहिली जी लॉन्च केली थ्रीपेज मशीन घरगुती ती आमची पहिली होती. पण त्या मशीन मध्ये आमच्या 54,000 रुपये आम्ही जे मशीनला जे गुंतवणूक केली जवळपास 2 महिन्यात आमचे कव्हर झाले. तिथून नाही म्हणजे तर 12-13 वर्ष आम्ही पूर्ण प्रॉफिट मध्ये. घरगुती बिझनेस म्हणजे एक नंबरच आहे. बिस्किट म्हणा, बरेच प्रोडक्ट घेऊ शकते. म्हणजे कसं एखाद्या गरजू महिलेला खरंच हे गरजेचं आहे. म्हणजे छोट्या जागेत पण होते हे घर बसल्या बिझनेस आहे. आणि मेन म्हणजे कसं आहे बायकांच्या रिलेटेड मध्ये हा व्यवसाय येऊन जातोय. त्याच्यामुळं गाव लेवलला सुद्धा अगदी मस्त चांगला एक नंबर. म्हणजे बायकांच्या बरोबर संभाषण करत करत हे काम छान पद्धतीने होऊ शकते. एक नंबरच आहे मशीन. आणि या बिझनेस मुळे स्वतः महिला स्वतःच्या पायावर उभा राहिलेल्या आहेत. आणि आता नाही म्हणलं तर माझ्या माघारी सुद्धा स्वतःच्या पायावर नाही म्हणलं तर हा महिन्याला जवळपास 10,000 ते 15,000 रुपये सहज मिळतो. मी सांगायचं म्हणजे बुधगावात मी ज्या वेळेला मशीन नेली तेवढा आजूबाजूच्या परिसरात बिस्किटचं मशीन काय आहे हे माहित पण नव्हतं. आणि बिस्किटचं मशीन बघायसाठी खास बायका यायला लागल्या. आणि जवळपास सांगू का, फक्त बुधगावमध्ये मी नेल्यानंतर 2 ते 3 वर्षातच एक 7 ते 8 मशिनी झाल्या ह्या अशा मशिनी. आणि जवळपासचे खेडेगावातल्या सुद्धा बायका येऊन बिस्किट करून यायच्या. आता सध्या सुद्धा जे माझे जुने कस्टमर आहेत ते अचूक येतातच, कारण क्वालिटी असते. मार्केटिंग कसं करता? मार्केटिंग काय माझं घरगुती म्हणजे असं बेकरीमध्ये वगैरे मोठ्या नेऊन घालता का ती गाव लेवलमध्ये? गाव लेवललाच चालते. मार्केटिंगचं विशेष करून मी जास्त, कारण घरगुती म्हणजे का म्हणतात माणूस माहिती का, समोर डोळ्यासमोर केलेलं असते, तुपातलं असते. मेन स्वच्छता पाहिजे. स्वच्छता असल्यावरच तो बिझनेस खऱ्या अर्थानं पुढे जातो. आम्ही क्वालिटी आणि क्वांटिटी मेन म्हणजे स्वच्छता ठेवल्यामुळे आमची गिराईक कुठेही गेले नाही. त्याच्यामुळं कुठलेही कस्टमर आमच्यासाठी एक आठवडा थांबते, कुठेही दुसऱ्या ठिकाणी जात नाही. बुधगाव मध्ये आता टोटल 7 ते 8 मशीन आहेत. पण आमचे गिराईक आम्हाला म्हणजे सोडून गेले नाही. आणि गेलेलं असेल बाय चान्स ते परत आमच्याकडे आले परत येते. क्वालिटी आणि टेस्ट, क्वांटिटी त्याच्यानंतर आम्ही जी स्वच्छता ठेवलेली आहे त्याच्यामुळे आमचे गिराईक कुठेही गेले. थँक्यू सर, तुम्ही एवढं आमच्या थँक्यू. आम्ही तुमचंच मांडलं पाहिजे. आम्हाला तुम्ही स्वतःच्या पायावर उभारण्याची तुमच्यामुळे संधी मिळाली. आणि त्याच्यामुळं तुमच्या मशीनमुळे खरं सांगू का, ह्या मशीनमुळे तर मी स्वावलंबी बनलो. म्हणजे कुणाच्या आधाराची गरज नाही असं. म्हणजे मी कुणाला 10 रुपये मागायचे, 20 रुपये मागायचे अशी मला गरज कधी भासली नाही. स्वतःचा खर्च आपण स्वतः भागवू शकतो. म्हणजे लहान मुलं आहेत किंवा त्यांचा शिक्षणाचा खर्च त्यांना 10, 20, 50, 100 रुपये जर लागत असले तर बाबांच्याकडून घेण्यापेक्षा हे घे मी देते म्हणू शकताय सहजच. मग काय, माझ्या मुलग्याची फी सुद्धा मी खरं सांगू का, मी ह्या मशिनीच्या आधारावर मी खूप प्रगती केल्या खरं सांगतो. आणि ह्याच्यामुळं एक पाऊल जर पुढे टाकले तर 10 पाऊल मला म्हणजे पुढे टाकण्याचा कॉन्फिडन्स ह्याच्यामुळे आले की मी काहीतरी करू शकतोय. बरोबर. असं सेम जसा मला अनुभव आलाय तसाच तुम्हाला सुद्धा अनुभव आलेला आहे. आणि सरांनी जे खरं तर तुम्ही थँक्यू म्हणण्यापेक्षा आम्हीच तुमच्या कंपनीचं थँक्यू म्हणलं पाहिजे की आमच्या घरातल्या तुम्ही स्वावलंबी स्वतःच्या म्हणजे त्या स्वावलंबी बनल्यामुळे कॉन्फिडन्स एवढा वाढला की कुठल्याही धंद्यात ते परत त्यांनी इम्प्रुव्हमेंट करू शकतात. आणि सांगायचं म्हणजे धाडस म्हणजे कसं आहे, बऱ्याच बायका म्हणजे आता मी माझा मोठापणा सांगत नाही, पण माझ्यामुळं व्यवसायात कसं जायचं, 4 पैसे कसं कमवायचं ह्यात त्या डोकं घालून आपला व्यवसाय पण करू म्हणजे आजूबाजूच्या म्हणजे जर एखाद्या आता गृहिणी म्हणतात तर तिला टेन्शन बरंच असतं, पण टेन्शन फ्री होतंय जेव्हा आपण आपल्या आवडीचा व्यवसाय करतो आणि जेव्हा आपलं मन त्यामध्ये रमतं तेव्हा टेन्शन फ्री होतो आणि सहजच आपण काय आपला खर्च भागवू पण शकतो. म्हणजे हा त्यातला प्लस पॉइंट आहे. तर माझं तर सांगू का,
जेवढे आता 550 क्लायंट असतील माझ्या मोबाईलवर सगळ्यांनी बिस्किटवालीच म्हणून सेव्ह केले बिस्किटवाले नाव पडले का? बिस्किटवाली बाग पूर्ण गावात गेले की बिस्किटवालीच म्हणतात मला. म्हणजे ही आपली पावती आहे. आणि बरं वाटतंय या कंपनीमुळेच कोणार्कमुळेच आम्ही आता जेवढे केलेले जे इम्प्रुव्हमेंट आहे ते सगळे कोणार्कमुळेच आम्ही केले. आणि सरांना सुद्धा, आणि असे पण नाही की कंपनीनं आम्हाला जी सर्व्हिस दिलेली आहे, जे डायरेक्टली आमचे ओनर आहेत म्हणजे तुमच्या कंपनीचे ओनर आहेत, डायरेक्टली लगेच गायडन्स करतात. आणि आम्हाला छान जिथं स्वभाव. प्रॉब्लेम आलेला आहे, सरांचा तिथं सरांनी स्वभावच आम्हाला चांगला आहे. कधी एवढी फोन कंपनी करा मोठी तुम्ही. असून सुद्धा कंपनीच्या मालकांनीच आमचे फोन उचलले आणि बरोबर. सगळं काय असेल ते मार्गदर्शन केलेलं आहे. कधीही फोन केला तर दुसऱ्या मिनिटात सर फोन उचलतात. एवढं मात्र रिस्पेक्ट देणं म्हणजे सरांचं काम. थँक्यू. हीच पोच पावते मी आमच्यासाठी. आल्याबरोबर पण मॅडमांना तेच म्हटलं की जे कोणी असू दे, कामगारांच्या पर्यंत, मालकापासून कामगारांच्या पर्यंत जे भेटली त्यांनी सेम म्हणजे आल्यापासून ते आता आमची जायची वेळ झालेली आहे तरी सुद्धा म्हणजे सगळ्यात हेल्प चांगली केलेली आहे. त्यांच्याकडून आम्हाला मिळालेलं सुद्धा जी माहिती पाहिजे ती भरपूर आम्हाला माहिती मिळालेली आहे.